हडपसरमधील शौर्यवाडा इथं फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। परिसरामध्ये धुराचे मोठे लोट पाहायला मिळतात आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अगदी रस्त्याला लागूनच असलेल्या या फर्निचरच्या दुकानाला ही भीषण आग लागलेली आहे। मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद करण्यात आलेली आहेत। ही आग किती भीषण आहे हे या दृश्यांमधून पाहायला मिळतं। यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। यशपाल, हडपसरमध्ये प्रचंड आग आणि ही दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसतंय। सौरभ, आता काही मिनिटांपूर्वी त्या ठिकाणी हडपसर हांडेवाडी परिसरातील शौर्यवाडा हॉटेलच्या लगत असलेल्या फर्निचरच्या दुकानांना आग लागलेली आहे। या ठिकाणी पुणे महापालिकेच्या 4 आगीचे बंब त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाही, परंतु प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय। परंतु आता त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे। आगीचे धुराचे लोट हे वाढत चाललेले आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन विभागाचे जवान आणि आणखी काही PMRDच्या अग्निशामक दलाचं देखील त्यांना देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी 2 ते 3 तास लागू शकतात अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। सौरभ, नक्कीच यशपाल, या परिसरामध्ये फर्निचरची मोठी दुकानं आहेत आणि अर्थात लाकडी वस्तू असल्यामुळे ही आग प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। धन्यवाद यशपाल या माहितीसाठी। तिकडे भंडारा शहरातील कपडा बाजार परिसरामध्ये लालचंद कपडा शॉपमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमुळे दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्याचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही।